दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ नगरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली। स्वामी समर्थ महाराजांच्या नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झालेले आहेत। अक्कलकोटसह गाणगापूर इथे सुद्धा भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे। अक्कलकोट इथं दर्शनासाठी मुंबई, पुणे याच्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून सुद्धा भाविक दर्शनासाठी दाखल झाले। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आपण सध्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पडत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। खरं तर मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या निमित्तानं जे आहेत ते सलग सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळं श्री स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थ भाविकांची जी आहे ती मोठी गर्दी पाहायला मिळते। स्वामी समर्थ महाराजांच्या नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते भाविक येत असतात। अक्कलकोटसह गाणगापूर असतील, त्याचबरोबर भाविक जे आहेत ते दर्शनासाठी मोठी गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर महिलांची देखील मोठी गर्दी जी आहे ती अक्कलकोट मंदिर येथील वटवृक्ष मंदिरामध्ये आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। मुंबई असेल, पुणे असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल या भागातून जे आहेत ते भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये भाविकांनी जे आहे ते मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। दिवाळीच्या निमित्तानं सलग सुट्ट्या ज्या आहेत त्या पडल्यामुळं अक्कलकोट मंदिरामध्ये ही गर्दी जी आहे ते आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काही कुठून आलेला आहात आणि काय स्वामींविषयी निष्ठा आहे? स्वामींविषयी आमची खूप निष्ठा आहे, ती काही शब्दात सांगता येणार नाही आणि आम्ही भांडूपवरून आलेलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, अक्कलकोट, सोलापूर।